हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सान्वीज किचन. तर पुन्हा एकदा तुम्हाला उकडीचे मोदक कसे करायचे ही रेसिपी मी दाखवणार आहे. तर परफेक्ट उकड कशी करायची आणि परफेक्ट सारण कसं करायचं हे पाहूया. त्याकरिता मी इथे 1 वाटी ओला नारळ घेतलेला आहे आणि 3/4 कप बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. तर एका पॅनमध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि तुपावरती आपल्याला खोबरं जे आहे हे 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर खोबरं परतून झालं की त्याच्यामध्ये आपण चिरलेला गूळ जो आहे हा तो घालून घेऊया. हे बघा, ते असं आपल्याला हे परतायचं आहे आणि याच्यामध्ये आपण हा चिरलेला गूळ जो आहे तो घालून घेऊया. तोही आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि याच्यामध्ये 1 चमचाभर आपल्याला साखर घालायची आहे, म्हणजे आपलं सारण जे आहे हे छान होतं. तर तेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गूळ छानपैकी आपल्याला वितळून घ्यायचं आहे. तर इथे थोडेसे काजू घेतलेले होते, तर मी खलबत्त्यामध्ये थोडेसे चेचून याच्यामध्ये मिश्रणामध्ये हे घालत आहे. तुम्ही घातलं तरी चालेल, नाही घातलं तरी चालेल. तर आता आपल्याला तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. हे बघा, तर आपलं हे मिश्रण जे आहे आता होत आलेलं आहे. कम्प्लिटली ड्राय करायचं नाही आहे, पण असं थोडंसं जसं दाखवलं आहे तसं मी केलेलं आहे. हे बघा, अगदी पूर्णपणे ड्राय केलेलं नाही आहे, नाहीतर ते सारण असं घट्ट होतं. आता गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जायफळ आणि वेलचीची पूड घालायची आहे. तर जायफळ मी थोडंसं किसून घेतलं होतं आणि वेलची पूड माझ्याकडे होती, तर थोडीशी चिमूटभर अशी 2-2 मी मिक्स करून याच्यामध्ये घातलेली आहे. तर आपण हे सारण जे आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण एका बोलमध्ये हे काढून घेऊया आणि हे थंड करून घेऊया. हे बघा, आता आपल्याला मोदकाची उकड काढायची आहे. तर मोदकाची उकड काढण्यासाठी इथे मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी आणि 1 वाटी दूध आणि पाण्याचं मिक्सचर घेतलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी दूध आणि अर्धी वाटी पाणी असं करून 1 वाटी मी हे घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये पाव चमचा आपल्याला तूप घालायचं आहे. अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी पाणी आणि पाव चमचा तूप घातलेलं आहे. त्याच्यामध्ये तांदूळाची पिठी घालायची आहे. ही बघा, आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यामुळे पारी छान लागते, त्याची मोदकाची चव जी आहे ही खूप सुंदर लागते, त्याच्यामुळे मीठ हे घालायचं आहे. तर एक रवी घ्यायची आहे, त्याच्या मागच्या बाजूने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं ढवळून घ्यायचं आहे. हे बघा, आणि आपल्याला आता हे झाकण लावून 15 मिनटं रेस्ट करत ठेवायचं आहे. तर छान ती स्टीम आतल्यात हे होते आणि हे बघा, स्टीम बघू शकता. आपल्याला हे रेस्ट करायचं आहे. नंतर आपल्याला हे एका परातीमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि हे मी मळून घेते. थोडंसं पाण्याचा हात घेऊन आणि थोडंसं पाणी घेऊन मी हे मळत आहे उकड. हे बघा, आणि थोडंसं चिकटलं हाताला तर आपल्याला तूप घ्यायचं आहे. तर थोडंसं तूप घालूनही मी हे उकड जी आहे ही मळून घेते. तर याच्यामध्ये तुम्ही पांढरं तूप जे असतं ते घेतलं तरी छान पांढरे शुभ्र असे मोदक दिसतील. तर इथे मी हे शुद्ध गाईचं तूप घेतलेलं आहे, त्यामुळे थोडंसं हे येल्लोइश दिसतं. तर ही बघा, उकड छान आपण अशी मळून घ्यायची आहे. साधारण 10-12 मिनटं आपल्याला मळून घ्यायची आहे आणि नंतर आपण त्याचे लिंबा एवढे छोटे छोटे गोळे करायचे आहेत. हे बघा, किती सॉफ्ट अशी उकड आपली झालेली आहे, तुम्ही बघू शकता. तर असे छोटेसे पेढे किंवा लिंबा एवढे राऊंड्स करायचे आहेत, ते मी करून घेते. आणि याची आता आपण पारी लाटून घेऊया. तर मी इथे पारी लाटून घेतलेली आहे आणि आता आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत. ते आपण हातानेच करत आहोत. हे बघा, तर मी हाताने करत आहे. असं वरून प्रेस करायचं आणि खालपर्यंत न्यायचं आहे. अशा प्रकारे सगळ्या कळ्या ज्या आहेत ह्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर याच्यामध्ये सारण आपण भरणार आहोत. हे बघा, असं करून घेतलेलं आहे मी.
आणि आता आपण तयार केलेलं मोदकाचं सारण याच्यामध्ये भरणार आहोत. व्यवस्थित भरायचं आहे आणि नंतर हे थोडंसं प्रेस करायचं आहे बोटाने आणि असं हे दाबत असं फिरवायचं आहे तो मोदक. आणि एक्स्ट्रा आलेलं पीठ जे आहे वरती, एक्स्ट्रा एक्सेस पीठ आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि असा छान असं त्याला टोक काढायचं आहे आणि छान कळीदार मोदक हा आपला रेडी झालेला आहे. हे बघा, अशा प्रकारे इतरही मोदक मी करून घेते आणि एका ओल्या फडक्यामध्ये आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. तर इथे एक मोदकाचा साचा घेतला होता मी, त्याला पण आतमध्ये थोडंसं मी हे पीठ लावलेलं आहे मोदकाचं आणि मग सारण भरलेलं आहे याच्यामध्ये. आणि आपल्याला खालून पण हा पीठ लावून मोदकाचं आपल्याला हे सील करून घ्यायचं आहे. हे बघा, तर मी एका हाताने मोदक करते, एका हातात मोबाईल आहे, त्यामुळे मला असं पटकन दाखवता येत नाही. तर हा बघा, साच्याची साईज जी आहे ही छोटी होती तरी म्हटलं करूया. मग हा साचेतला मोदक केलेला आहे. तर हे बाकीचे मोदक जे आहे हे पारी लाटून केलेले आहेत, तेही मी करून घेते. हे बघा, आणि हे बघा, एक्सेस पीठ काढून घ्यायचं आहे. छान असा कळीदार आपला मोदक होतो तयार. मी ही मीडियम साईजेस घेतलेली आहे, जास्त मोदक मोठे केलेले नाही आहेत. हे बघा, अशा प्रकारे मी हे बाकीचे मोदकही करून घेते. तर काही पारी मी लाटून घेतली होती. आता ही पारी जी आहे मी हातानेच ती वाटी करून घेतलेली आहे, ट्रेडिशनल पद्धतीने जसं करतात तसं. आणि आपल्याला त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत. ह्या बघा, तर त्यालाही अशा कळ्या पडलेल्या आहेत आणि तोही आपल्याला बंद करायचा आहे व्यवस्थित आणि एक्सेस पीठ काढून घ्यायचं आहे आणि हा मोदक तयार झालेला आहे. आता आपल्याला हे उकडीचे मोदक जे आहेत हे असे मी करून घेतलेले आहेत. आपल्याला आता हे स्टीम करायचे आहे. तर हे बघा, एक पातेलं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि वरती चाळण ठेवलेली आहे आणि चीज क्लॉथ किंवा मस्लिन क्लॉथ असेल तो आपल्याला या चाळणीवरती ठेवायचा आहे आणि आपले मोदक पाण्यामध्ये डीप करून याच्यामध्ये आपल्याला स्टीम करायचं आहे. तर ही प्रोसेस तुम्ही पाण्यामध्ये डीप केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. तर हे बघा, अशा प्रकारे एक एक मोदक जे आहेत हे पाण्यामध्ये डीप करून मी या चाळणीवरती ठेवत आहे आणि आपल्याला एक 10 ते 12 मिनटं, साधारण 12 ते 15 मिनटं तुम्ही स्टीम करू शकता. तो युजली मोदक 12 मिनटामध्ये तयार होतो. तर सेफर साईड 12 ते 15 मिनटं मी सांगत आहे तुम्हाला. तर आपल्याला हा स्टीम करून घ्यायचा आहे. हे बघा, आता याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आणि आपण स्टीम करून घेऊया. तर हा माझा फर्स्ट बॅच होता मोदकाचा, जो मी हा स्टीम करून घेत आहे. हे बघा, आता स्टीम करून आपला झालेला आहे. आता हे मोदक जे आहेत हे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आता मी सेकंड बॅच जो आहे मोदकांचा तोही मी स्टीम करायला ठेवत आहे. तर आता मी चीज क्लॉथ वापरला नाही आहे, थोडंसं चाळणीला मी थोडंसं तूप लावलेलं आहे ब्रशनी आणि आपले मोदक जे आहेत हे डिरेक्टली त्या चाळणीवरती ठेवलेले आहेत, पाण्यामध्ये डीप न करता. असेही करू शकतात, तसेही होतात. हे बघा, आता ह्या मोदकांवरती मी थोडंसं केशराच्या काड्या लावलेल्या आहेत. त्याने कसं मोदक दिसायलाही छान दिसतो, टेस्टही छान लागते आणि छान असा केसरी रंग थोडासा साईडून असा ड्रिझल होतो. ते दिसायला फार सुंदर लागतात आणि टेस्टला पण छान आणि उत्तम लागतात. तर हे बघा, अशा प्रकारे आपले सुंदर असे मोदक, उकडीचे मोदक तयार झालेले आहेत. तर होप तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल. अशा छान छान रेसिपीजसाठी माझ्या चॅनल सान्वीज किचन इंडियन अँड फ्युजनला सबस्क्राईब करा. थँक्यू आणि गणपती बाप्पा मोरया.